रामानंदाचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 7वा समास 4 विमळ ब्रह्म निरूपण। श्रीराम ब्रह्म नभावून निर्मळ पाहता तैसेची पोकळ अरूप आणि विशाळ मर्यादे वेगळे 21 स्वर्ग सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोळ ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे ते जवळची असे पाहो जाताना दिसे न दिसो नवसे काही एक जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवयाच्या ठाया तेक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जाण जेथे विरे जाणपण विज्ञान ते जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेसी अंत योगी जना एकांत अनुभवे जाणावा पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परब्रह्म स्वरूप सद्गुरु चरणी नतमस्तक होऊन मी प्रारंभ करतो। आजचा विषय आहे विमल ब्रह्म। गेल्या सत्संगात आपण 14 ब्रह्मांबद्दल ऐकलं। समर्थ रामदास स्वामींनी या 7व्या दशकात 4थ्या समासामध्ये विमल ब्रह्म म्हणजे प्रत्येक टप्प्याटप्प्याने ते ब्रह्माचं ज्ञान आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे। आणि ह्या ग्रंथात वर्णन केलेली स्थिती आत्मज्ञानाची असल्याने तसंच ब्रह्मा विष्णू महेश यांची निर्मिती व्हायच्या अगोदरची असल्याने ते ब्रह्मज्ञान आपल्याकडे पोचण्यासाठी अनेक पद्धतीने दृष्टांत दाखले देऊन समर्थ रामदास स्वामींनी तो प्रयत्न केलेला आहे। सुरुवातीला परमार्थ परब्रह्म स्वरूप पंचमहाभूतात्मक परब्रह्म असून सुद्धा ते शाश्वत। त्याच्यानंतर विमल ब्रह्म म्हणजे तुर्या अवस्थेत मनाचं उन्मन होऊन निर्मन होऊन कसल्याही कल्पनेच्या पलीकडे जे ज्ञान होतं ते विमल ब्रह्म शाश्वत ब्रह्म आम्हाला त्यांना सांगायचे आहे। आणि हे परब्रह्म कळण्यासाठी परमार्थ आणि परमार्थ करण्यासाठी हा सत्संग असतो। हे सर्व दासबोधात समर्थ रामदास स्वामींनी का सांगितलं आणि कसं कळावं कसं घ्यावं याच्यासाठी पहिली पाळी म्हणजे परमार्थ। आता विश्वरूप अंतिम सत्य आहे असे आत्मज्ञानी पुरुष सांगतात। माणूस म्हटल्यानंतर बुद्धी बुद्धी म्हटल्यानंतर निर्णय निर्णयानंतर कुठल्या एका ठिकाणी तो स्थिर होतो जिथे निर्णय विचार कनिष्ठ स्वरूप कनिष्ठ। देहबुद्धीच्या माणसाला या विश्वामध्ये दृश्य दिसतं वस्तू म्हणतो पण तेच चित्र आत्मज्ञानी माणूस ब्रह्मस्वरूपात बघतात। जसे त्यांचे विचार दृष्टी कारण ज्ञानचक्षु आणि चर्मचक्षु जे जे डोळ्यासमोर दिसलं ते आपण सत्य मानतो कारण आपण देहबुद्धी माणूस।
आणि ते डोळ्यासमोर दिसत नाही, जाणून घ्यायला पाहिजे. आणि जाणून घेण्यासाठी आत्मज्ञान पाहिजे, त्याचा अभाव असतो. आणि हा देहबुद्धी माणूस. एक छोटासा तुम्हाला दृष्टांत देतो. संत सुरदास दृष्टीहीन नित्य श्रीकृष्णाच्या दर्शनाला मंदिरात जायचे, सतत जायचे, नित्य नेमाने जायचे. आणि काही टवाळकी मंडळी त्यांना बघून हसायचे. एकदा त्याने विचारलं, सुरदासजी कुठे निघालात? म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला निघालो. ते हसायला लागले. तुला कृष्णाचं दर्शन होतं का? म्हटलं का नाही होत, तू तर दृष्टीहीन आहे. तेव्हा सुरदासाने म्हटलं, मी दृष्टीहीन आहे, ती भगवंताची कृपा, त्यामुळे तर मी भगवंताचं सतत दर्शन घेऊ शकतो. म्हटलं कसं? आता तुम्हाला दृष्टी आहे, ह्या दृष्टीने घरातनं मंदिरात येईपर्यंत तुम्ही रस्ता बघत येतात. आणि मंदिरात गेल्यानंतर डोळे झाकून नमस्कार करतात ना, म्हणजे तो देव बघायला ज्ञानचक्षु व्हावं लागतात, चर्मचक्षुची गरज नाही. त्या भगवंताने दृष्टी दिली, दृष्टीने सृष्टी पाहिली. पण ज्याने सृष्टी निर्माण केली तो भगवंत आम्हाला ह्या डोळ्याने दिसत नाही, ते ज्ञानचक्षु जागृत व्हावी लागतात. म्हणून हे परब्रह्म स्वरूप भगवंताचे चराचरत आहे. आता मी बोलतो, आपण ऐकतात. एक मिनिट. आपण काय करतो मंदिरामध्ये जाईपर्यंत ह्या चर्मचक्षुचा वापर करतो. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घेतो तर हे चर्मचक्षु बंद करतो. का बंद करतो? तर आपल्याला आतून कुठेतरी असं जाणवत असतं की देवाचं दर्शन घेताना डोळे बंद केले पाहिजेत. आणि डोळे बंद करून आपण दर्शन घेतो आणि त्यात आनंद मानतो. म्हणजे काय? तर आपल्याला आत्मबुद्धी सांगते तुला देवाचं दर्शन झालं. कारण डोळे बंद केले देव दिसणारच नाही आहे, पण तो प्रत्यक्ष दिसत असतो ज्ञानचक्षुमुळे. त्या सुरदास काय म्हणाले की मला डोळे नाही दिले देवान, ते फार बरं झालं. तुम्ही रस्त्याने येत असताना बाकीची सगळी सृष्टी बघत येता, माझा एकच ध्यास असतो कारण मला सृष्टी दिसतच नाही. चला पुढे. वाचतो, आपण ऐकतात, मी पण ऐकतो, हे माझे बोलण्याचे शब्द, हे सर्व परब्रह्म स्वरूप आहे. देहाची जी जी क्रिया आहे ती परब्रह्म स्वरूप. पण कळण्यासाठी तशी ज्ञानदृष्टी उदयाला यावी लागते. म्हणून हे परब्रह्म स्वरूप जाणून घेण्यासाठी, अर्थात परमार्थ आणि तो देव जाणून घेण्यासाठी आपण पुढच्या विषयाकडे जायच्या अगोदर 2 मिनिटं त्या गजानन महाराजाचं स्तवन करूया. आपल्याला शोध घ्यायचा आहे. शोध घेताना वस्तूचं ज्ञान असावं लागतं. ज्ञान कसं घ्यायचं ते समर्थ रामदास स्वामी अनेक उपमा तोडगे देऊन सांगितलेलं आहे. ब्रह्मन बाहून निर्मळ पाहता तैसेची पोकळ अरूप आणि विशाळ मर्यादा वेगळे. हे ब्रह्म आकाशापेक्षा निर्मळ, स्वच्छ आणि सूक्ष्म आहे. ते पोकळ आहे, त्याला मिती नाही आहे, ते रूप नाही, आणि त्याची विशालता किती हे पण सांगता येत नाही. 21 स्वर्ग आणि सप्त पाताळ, 21 स्वर्गे सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोळ, 21 स्वर्ग सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोळ झालेला आहे. असे अनंत ब्रह्मगोळात चराचरामध्ये हे ब्रह्मांड व्याप्त आहे. त्याचा थांग पत्ता आपल्याला लागत नाही. अनंत ब्रह्मांडेवर अनंत ब्रह्मांडे खाली, याच्यात व्याप्ती ह्या ब्रह्मांडाची असल्या कारणाने ते आत बाहेर सर्व मिसळू नये. जसं पाण्यामध्ये मासे असतात आणि दिसल्यानंतर आम्हाला असं वाटतं पाण्याच्या आत बाहेर मासे असतात, माशाच्या आत बाहेर पाणी आहे, परंतु ते सुद्धा पूर्ण सत्य नाही. कारण आत बाहेर आहे पण पाणी सुकलं जातं. जिथे पाणी संपतं तिथे पृथ्वी येते. म्हणून ती सुद्धा उपमा या ब्रह्माला देता कामा नये. जळी स्थळी काष्टी पाषाणी हे ब्रह्म असून सुद्धा त्याची जाण आपल्याला नसते. आणि ही जाण होण्यासाठी सद्गुरु कृपेने ज्ञानचक्षु जागृत व्हावे लागतात. म्हणून असं हे परब्रह्म स्वरूप संशयाच्या पलीकडे मनाच्या 4 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, ह्या 3 अवस्थामध्ये देहबुद्धीच्या माणसाला ते ब्रह्म आणि विमल ब्रह्म कळत नाही. विमल ब्रह्म म्हणजे शुद्ध ब्रह्म, शाश्वत ब्रह्म. आणि ज्याला आपण परब्रह्म समजतो ते पंचभूतात्मक आहे. आणि पंचभूतात्मक असून सुद्धा शाश्वत. बघा कसं
शाश्वत वस्तूला कसली बाध येत नाही, अशाश्वत वस्तूला पंचभूताचा बाध येतो. पण हे परब्रह्म पंचभूतात आहे, विश्वात आहे, चराचरात आहे आणि केवळ एक अंशात ते विश्वात आपल्याला दिसतात असल्या कारणाने त्याचा थाव पत्ता आपल्याला कळत नाही. आता पंच व्योम वायू तेज आप, आकाशापेक्षा सूक्ष्म ब्रह्म, पितळ पण पिवळी आणि सोनं पण पिवळं. पण फरक कसा करणार? आता ब्रह्माला तशी व्याख्या देता येत नाही, दृष्टांत देता येत नाही. पण सर्वसामान्य माणसानं कळावं म्हणून आपण दृष्टांत देतो, तिथे साहित्याचा भाग घेतो. एका ताकदवार माणूस असेल, काय भीमासारखा बलिष्ठ म्हणतो, काय हत्तीसारखा ताकदवान म्हणतो. काही शब्द वापरला, हत्तीसारखा, भीमासारखा. सारखा म्हणजे तोच तो हा नाहीये. तसा परब्रह्म विशाल आहे, अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निश्चल आहे, शाश्वत आहे. हे शब्द जरी ऐकलेत, विशाल म्हणजे काय? आज सर्वात विशाल म्हणजे आपलं नजर कुठे जाते वर, काहीच कळत नाही ते त्याला माहिती म्हणतो ना, कारण जाणं पण नाही, येणं पण नाही, बघणं पण नाही. विशाल म्हणजे आकाश. आम्हाला ते आकाश विशाल दिसतं, पण आकाशमध्ये एक पोकळी आहे, शून्यतम आहे. पण परब्रह्म शून्यतम नाहीये. म्हणून गगन सदृशम अशी जी व्याख्या केलेली आहे, खगम ब्रह्मम. खग म्हणजे आकाश, खग म्हणजे आकाश. श्रुतीमध्ये ख ब्रह्म म्हटलं, ख म्हणजे आकाश, आणि स्मृतीमध्ये गगन सदृशम म्हटलेलं आहे. ख ब्रह्मम गगन सदृशम. श्रुती आणि श्रुतीची वाक्य का आपल्याला कल्पनेत पटावी म्हणून तो विस्तार करण्यासाठी दृष्टांत दिलेत. पण परब्रह्म हे त्यापेक्षाही मोठं आहे. आकाश विशाल आहे, पितळ पिवळी आहे, सोनं पिवळं आहे, पण पितळेमध्ये काळसरपणा असतो म्हणून ते सोनं नाहीये. आकाशामध्ये शून्यतम असतं म्हणून ते परब्रह्म नाहीये. ते पंचभूतात्मक आहे, परंतु पृथ्वीत पण आहे, पाण्यात पण आहे, वायूत पण आहे, तेजात पण आहे, पण त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाहीये. पृथ्वी जड आहे, त्या जडत्वाचा परिणाम परब्रह्मावर होत नाही. वायूमध्ये आहे, पण वायूने चंचल ते अस्थिर होत नाहीये. परब्रह्म तेजामध्ये आहे, पण जळून जात नाहीये. आणि परब्रह्म हे आकाशापेक्षा सूक्ष्म. परब्रह्म आकाशापेक्षा सूक्ष्म, आणि आकाशापेक्षा सूक्ष्म म्हणजे जल, पाणी. त्याच्यापेक्षा सूक्ष्म म्हणजे तेज, त्याच्यापेक्षा सूक्ष्म म्हणजे वायू, आणि सर्वांपेक्षा सूक्ष्म म्हणजे आकाश, आणि त्याच्याहून सूक्ष्म म्हणजे परब्रह्म. आणि हे परब्रह्म सूक्ष्म होण्या असल्या कारणाने जीव सुद्धा तेवढा सूक्ष्म झाल्याशिवाय त्याचं ज्ञान आपल्याला होत नाहीये. सूक्ष्म या शब्दाचा अर्थ छोटा असा घेऊ नका. अतींद्रिय सूक्ष्म म्हणजे ते इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे की त्याचं वर्णनच करता येणार नाही. आपण दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला परब्रह्म म्हणजे ब्रह्म कसं आहे हे पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे समास आयोजित केलेले, किंवा वेगवेगळ्या समासामधून परब्रह्म समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. मगाशीच आमच्या केसरीने सांगितलं आहे, प्रबोधनकारांनी सांगितलं आहे की हा आत्मज्ञानाचा विषय आहे. इथे बसलेले जे संत संघाला बसलेले विद्यार्थी जे आहेत, त्यातले काही बद्ध आहेत, काही साधक आहेत, काही शिष्य आहेत, त्यानंतर काही सत्शिष्य आहेत. त्यानंतरसुद्धा भेद आणखीन होत जातात. सत्शिष्यानंतर उत्तम शिष्य, खास शिष्य, असे होत 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 आपण सिद्धावस्थेला जातो. जोपर्यंत ही सिद्ध अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत काय चाललं ते हवेतच चाललं की काय असा भास होतो. आणि काही श्रोत्यांना तो होतोय तसा, काय चाललं आहे, काय प्रवचनात सांगतात हे लोक, पोपटपंची तर नाही ना, हे पुस्तकी ज्ञान तर नाही ना, तर बिलकुल नाही. याचा स्वानुभव मी स्वतः घेतला आहे. म्हणून मी माझ्या एका अभंगात सांगितलं, कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. त्या अभंगात सांगितलं आहे, अणु रेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे.
ते परब्रह्म संपूर्ण चराचरामध्ये भरलेलं आहे आणि ते आम्ही जाणलं आहे. जसं समर्थ रामदास स्वामींनी जाणलं आहे, जसं ज्ञानेश्वर माऊलींनी जाणलेलं आहे, तशा प्रकारे मी माझ्या सद्गुरू काडसिद्धेश्वरांच्या कृपेनं ते जाणलं आहे आणि म्हणून ठणकावून सांगितलं आहे अणुरेणूत देव आहे. नुसतं अणुरेणूत पण नाही, मी माझ्या दुसऱ्या अभंगात सांगितलं आहे देवा आहे हृदयात नको जाणे रावळात. आम्ही साऱ्या संतांनी जाणीला श्रेष्ठ अशा परमात्म्याला आम्ही सर्वांनी जाणलं आहे. परंतु ते तुम्हाला समजून सांगताना अनुभव तुम्हाला नसल्यामुळे थोडंसं काही जणांना ते वरून चाललेलं आहे, काही जणांना हवेत चालल्यासारखं वाटतं. परफेक्ट उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल. इथे बऱ्याचशा स्त्रिया बसलेल्या आहेत, काही पुरुष काही स्त्रिया बसलेल्या आहेत. जिचं लग्न झालं आणि जिला मूल झालं आहे तिला गरोदरपण म्हणजे काय ते नक्की ठाऊक आहे. ज्या मुली बसलेल्या आहेत ज्यांचा याच्याशी काहीच संबंध अजूनही आलेला नाही त्यांना गरोदरपण म्हणजे काय आणि आई होणं म्हणजे काय ते कळणार नाही. योग्य वेळेला ते जरूर समजेल डोळ्यांमध्ये सुख काय असतं. डोळे लागले की हाल हाल होतात, पण ते हालाल झाले तरीसुद्धा त्यामध्ये एक आनंद असतो. डिलेवरीच्या वेळेला तिला वाटत असतं नको रे बाबा ही मुलं, परंतु तिच्या पोटातून ती जो जीव जन्माला घालते ते जीव जन्माला तर प्या केलं की तो जो क्षणिक आनंद असतो ते 9 महिन्याचा हा जो गर्भवास असतो आणि त्यात तिने सहन केलेला त्रास असतो तो एका क्षणामध्ये संपून जातो आणि तिला एक वेगळ्या प्रकारचा आत्मानंद निर्माण होतो. तसंच काहीसं आत्मज्ञान झालं की हे परब्रह्म कळेल. तोपर्यंत ते कळणं थोडं कठीण आहे, परंतु आपल्याला जनरल नॉलेज असलं पाहिजे यासाठी हा समास इथे आपण निरूपणासाठी घेतलेला आहे. त्या हे जे परब्रह्म आहे हे परब्रह्म जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे भरून व्यापून आहे. ते कुठे नाही अशी जागाच नाही. ते किती सूक्ष्म आहे म्हणजे किती खोल आहे, किती ओतप्रोत भरलेलं आहे ते उदाहरण देताना रामदास स्वामी म्हणतात ते आकाश पृथ्वी अग्नी वायू पाणी या सगळ्यांना व्यापून उरलेलं आहे. 21 स्वर्ग सप्त पाताळ याचं एक ब्रह्मांड होतं. ब्रह्मगोळ म्हणाले ते, म्हणजे आपल्या वैज्ञानिक भाषेत बोलायचं झालं तर एक आकाशगंगा तयार होते. अशा अनंत आकाशगंगा त्या परब्रह्मामध्ये समाविष्ट आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक, की अनंत कोटी आकाशगंगांचा जो नायक आहे. विज्ञानाला फार आश्चर्य आहे की या पृथ्वीसारखी प्रतिपृथ्वी कदाचित दुसऱ्या ब्रह्मांडात असू शकेल असं विज्ञानाला म्हणजे शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. आणि ह्या सगळ्यांना खाणारंसुद्धा नष्ट करणार आहे कृष्णविहारसुद्धा सापडलेलं आहे. ही चमत्कारिक सगळी सृष्टी आहे. मग ही सगळी सृष्टी निर्माण करणारा कसा असेल हे समजून सांगण्याचा या समासामध्ये प्रयत्न चालू आहे. आता काही जणांना तो विषय समजेल, काही जणांना समजणार नाही. थोडक्यात आम्ही बालवाडीतले आहोत आणि आपण काय करतो PhDचा विषय समजून घेतो. आम्ही बालवाडीत आहोत आणि आम्हाला PhDचा विषय समजून घ्यायचा आहे आणि त्यामुळे थोडीशी बुद्धीची ओढाताण चालू आहे. आम्हाला परफेक्ट मात्र माहिती आहे, खात्रीलायक माहिती आहे की समर्थ रामदास स्वामींना काय सांगायचं आहे. आणि त्यामुळे हा फार मोठा अगदी स्पष्टपणे तुम्हाला विषय समजला नाही तर नाराज होण्याची गरज नाही. का तर आपले अज्ञानातून सुटका होणं हा या समासाचा मूळ उद्देश आहे. अज्ञान काय की हे शरीर माझं आहे, हे सगळं मी करतो हे अज्ञान आहे. या अज्ञानातून ज्यावेळी सुटका होते त्या विज्ञान जन्म घेतं. मग अंधश्रद्धांमधून आपण बाहेर येतो. म्हणून विज्ञान समजून घेणं आवश्यक आहे. पण विज्ञान तुम्हाला भौतिक ज्ञानाव्यतिरिक्त काहीच सांगणार नाही. जिथे विज्ञान संपतं तिथे ज्ञान सुरू होतं. त्याचं नाव आहे अध्यात्म. आद्य म्हणजे सगळ्यात सुरुवातीचं. सगळ्यात सुरुवातीला कोण आहे
तर आत्मा, ज्याला आम्ही परमात्मा म्हणतो, ज्याला आम्ही ब्रह्म म्हणतो, ज्याला आम्ही विमल ब्रह्म म्हणतो, त्याला अनेक नावं आहेत. कोणी गोविंद म्हणा, कोणी केशव म्हणा, कोणी मुकुंद म्हणा. तर सांगायचं तात्पर्य की हे जे ब्रह्म आहे हे पूर्ण चराचरामध्ये आहे. या ब्रह्माव्यतिरिक्त काहीही नाही आहे. ही सगळी जी सृष्टीची खैरात आपण पाहतो, या सृष्टीचा जो आविष्कार पाहतो, हे सगळं ब्रह्माचं काम आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नव्हे, हे लक्षात घ्या. ब्रह्मदेव वेगळा आणि ब्रह्म वेगळं. तेव्हा हे ब्रह्म ह्या सृष्टीमध्ये आहेच. म्हणूनच स्थिती, उत्पत्ती आणि लय होतो. आपण आपलं घर बांधतो, बांधणारा आहे म्हणून घर बांधलं आहे. काही दिवसानंतर ते घर जुनं होतं म्हणून मोडावं लागतं. मोडणारा आहे म्हणून मोडतो आणि मग आपण परत ते नवीन बांधतो, म्हणजे त्याला जीर्णोद्धार म्हणतो. कोणीतरी जीर्णोद्धार करणारी प्रेरणा आहे, व्यक्ती आहे, म्हणून ते परत बांधलं जातं. तसंच ही जी सृष्टी आहे, ज्यावर ती स्थिती उत्पत्ती लय होतोय, याचा अर्थच असा आहे की त्यांना कंट्रोल करणारी कोणती तरी शक्ती आहे, तिचंच नाव आहे विमल ब्रह्म. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदा